नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षाला नवा नेता दिल्याची विश्वसनीय बातमी आहे. भारतीय जनता पक्षाला संघाची गरज नाही, कारण भारतीय जनता पक्ष आता मोठा झाला आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केल्यानंतर संघ ही काय चीज आहे हे संघाने दाखवून दिले आहे. अनेक खटपटी लटपटी करूनही संघाच्या नाराजीमुळे 400 खासदार जिंकण्याचा दावा केलेल्या भाजपला अवघ्या 240 वर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाला 2 राज्यांच्या निवडणुकीत फारसे यश मिळेल असे वाटत नाही. हरियाणात तर भाजपचा पार फज्जा उडणार आहे असे बोलले जाते. महत्वाची बाब ही की गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाला अधिकृत अध्यक्ष नाही. जे.पी. नड्डा मागील पानावरून पुढे असे कामचलाऊ अध्यक्ष आहेत, पण ते मंत्री असल्याने त्यांना पक्षाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 1 वर्षापूर्वीची परिस्थिती असती तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केव्हाच अध्यक्षाचे नाव जाहीर करून टाकले असते. पण आता संघाची मनधरणी करून नवा अध्यक्ष निवडण्याचे योग अजूनपर्यंत तरी जुळलेले दिसत नव्हते. आता देशातील अनेक राज्यात भारतीय जनता पक्षात असंतोष उफाळून आलेला आहे. मोदी आणि शहा यांचा दबदबा कमी झाल्यामुळे अनेकांनी त्यांच्या दराऱ्याला झुगारून दिल्याचे वृत्त आहे. देशातील अनेक राज्यांचे प्रतिनिधी जे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, ते रोजच झुंडीच्या झुंडीने संघ कार्यालयात येऊन असंतोष व्यक्त करतात. हे आम्ही डोळ्याने पाहिले आहे. भारतीय जनता पक्षाला अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संजय जोशी यांचे नाव सुचवले होते, पण ते कोणत्याही परिस्थितीत मोदींना पसंत नाही. एखादी वेळी अमित शहा संजय जोशी यांचे नाव मान्य करू शकतात, पण नरेंद्र भाईंना संजय जोशी मुळीच पसंत नाहीत. त्याचा इतिहास सांगायची आता गरज नाही. अमित शहा यांना निवडणुकीसाठी पहिले तिकीट गुजरातचे कारभारी असताना संजय जोशी यांनीच दिले होते. हा उल्लेख इथे गरजेचा आहे. पण आता अनेक वेळा नागपुरात येऊनही पंतप्रधान मोदी यांनी संघ कार्यालयाला भेट दिली नाही. त्यामुळेच त्यांच्या या कृतीबद्दल संघ वर्तुळात जबरदस्त नाराजी आहे. परवा गृहमंत्री अमित शहा यांनी नागपुरात भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. ती बैठक त्यांनी कोणत्या अधिकारात घेतली असे संघ वर्तुळात विचारले जात आहे. संघाच्या कार्यालयाजवळ सुरेश भाट सभागृहात बैठक घेतल्यावर बाजूलाच असलेल्या संघाच्या कार्यालयाकडे अमित शहा फिरकले सुद्धा नाहीत. याचाही संघाला मोठा रोष आहे. संघाने संजय जोशी यांच्याशिवाय आणखी एक नाव सुचवले होते. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने संघप्रिय अशा शिवराज सिंग चौहान यांचे नाव सुचवले होते, पण शिवराज सिंग ठाम भूमिका घेत नाहीत व ते सध्याचे जे 2 पक्षश्रेष्ठी सांगतात त्याप्रमाणे ते वागतात. त्यामुळेच त्यांचेही नाव मागे पडले. अखेर संघाने आणखी एक नाव सुचवले आणि मग नाईलाजाने का होईना त्या नावाला मोदी आणि शहा यांना मान्यता द्यावी लागली. ते नाव होते राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे. वसुंधरा राजे यांच्या नावाची चर्चा बरेच दिवसांपासून सुरू होती, पण आता त्याला मोदी आणि शहा यांनी मान्यता दिल्याने लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. वसुंधरा राजे यांनी आपण संघ जो आदेश देईल त्याप्रमाणे वागणार आहोत असे जाहीर केल्यामुळे आता संघाकडून सुचवण्यात आलेल्या वसुंधराबाईंचे नाव स्वीकारल्यावर भारतीय जनता पक्षात किती आणि कसे बदल होतात हे भविष्य काळच ठरवणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की की केवळ राज्यातच नाही तर केंद्रातही अनेक बदल घडून येऊ शकतात. निवडून आलेल्या खासदारांपेक्षा मागील दाराने आलेल्या नवागतांना सध्या जे महत्व दिले जात आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षातील मूळचे निष्ठावंत स्वयंसेवक अत्यंत नाराज आहेत. अशा परिस्थितीत संघाने भाजप श्रेष्ठींचे कोणतेही नाव न स्वीकारता आपण सांगू त्या नावाला भाजपने मंजुरी द्यावी असा चक्क आदेशच दिल्यामुळे आता लवकरच नव्या अध्यक्षांची नवी कारकीर्द सुरू होणार आहे. कालपासून नागपुरातील हे नाट्य आणि त्याची परिणिती याचा अभ्यास केल्यावर असे दिसते की आता संघाने संपूर्णपणे भाजपला शरण येण्यास भाग पाडले आहे. या नव्या घडामोडींचा भारताच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे आगामी काळात दिसणार आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.